सभा असेल, विधानसभा असेल, या गावाची एकजूट झाल्यानंतर या लोकसभेचा विधानसभेचा रिझल्ट विजयी उमेदवाराच्या बाजूने जातो, असं या भैरवनाथाचं या ठिकाणी भैरवनाथाची पावनभूमी आहे। आणि निश्चितपणाने या गावामध्ये जेव्हा हे कोलेवाडी गाव ज्या उमेदवाराच्या बाजूने जातं त्यावेळेस त्या उमेदवाराला विजयाचा कौल भेटतो, असं या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत या गावामध्ये राहतात असं त्यांचं म्हणणं आहे। तेच आपण या ठिकाणी नामदेव महाराज नाडेकर जे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्यांचं सामाजिक काम या उभ्या मड बारागाव परिसराला माहीत आहे, असे नामदेव महाराज नाडेकर यांच्या तोंडून ऐकूयात की लोकसभेला तुम्ही ज्या वेळेस खासदार शिवाजी आढळराव पाटलांना तुम्ही मतदान केलं त्यावेळेस ते विजयी झाले, यामागे या गावची भूमिका काय होती या गावाची नाडेकर महाराज? हॅलो, मी नामदेव लक्ष्मण नाडेकर, महाराष्ट्र राज्य आदिवासी सेवक, या परिसराची माहिती सांगत असताना देत असताना लोकसभेच्या माध्यमातून जो निर्णय आम्ही घेतला गेला की पहिल्यांदा लोकसभेचे उमेदवार सन्माननीय आढळराव पाटील यांचा चेहरा मोहरा व अनेक ठिकाणी यांचं कार्य, ते उभे नसताना त्यांच्या कार्याची पोचपावती आम्ही समक्ष डोळ्याने व कानाने ऐकली आणि ते प्रबोधन आम्ही गावामध्ये करीत असताना या वेळेला काही असू द्या परंतु आढळराव पाटील यांनाच आपलं मतदान झालं पाहिजे। ग्रामस्थांनी मनाचा मोठेपणा दाखवून आढळराव पाटील यांना चांगल्या प्रतीची प्रतिसाद मतदानाच्या द्वारे दाखवून दिली आणि खरोखर ज्या वेळेला आढळराव पाटलांचा विजय झाला त्यांनी सुद्धा या कोल्हेवाडी गावाला कमी केलं नाही। कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत विकसित कामं घेऊन जात असताना कमी पडलो असाल, परंतु ते आमच्या हाकेला सातत्यानं जागत राहिले। आमच्या खिरेश्वर आश्रम शाळेचा विद्यार्थी राजू धोंडेभाऊ मराडे हा महाराष्ट्र राज्यामध्ये 2 नंबरना उत्तीर्ण झाला असताना त्याच्या स्वागताचं निमंत्रण आम्ही आढळराव पाटलांना दिला। पडत्या पावसामध्ये साहेबांना येऊन आमच्या विद्यार्थ्याचं मनोगत व्यक्त करून त्यांना चांगल्या प्रतीचं प्रतिसाद दिला।